नमस्कार. आज आपण आलो आहे दासगाव उर्फ दौलतगड हा किल्ला पाहण्यासाठी. हा किल्ला येतो महाडपासून. आपण ज्यावेळेस माणगावला जातो महाडपासून साधारण 11 किलोमीटर व माणगावपासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर दोघांच्या मध्ये हा किल्ला आहे. हा किल्ला रायगडचा रायगडच्या साखळीतला किल्ला आहे. रायगडला प्रोटेक्शन करण्यासाठी हा समुद्री किल्ला आहे. बाजूला खाडी आहे. त्या पूर्वीच्या काळी या ठिकाणी जलवाहतूक चालायची. जी समुद्रातून वाहतूक चालते ते या किल्ल्यावरून चालत होती. असा हा छोटेखानी दासगावचा किल्ला आहे. माझ्या पाठीमागं पाहू शकतो हे दासगावच्या किल्ल्यावरील पाण्याचं टाकं आहे. एकमेव पाण्याचं टाकं आहे. वरील बाजूस बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहे. तर चला सफर करू. गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी कडून आलेला रोड आहे व असाच हा मुंबईला गेलेला रोड आहे. आणि महाडच्या पुढे एक 10 किलोमीटर आल्यानंतर दासगाव आहे व दासगावमधील आपण दौलतगड हा किल्ला पाहण्यासाठी जाणार आहे. छोटेखानी किल्ला आहे. असा मार्ग आहे. तर शाळा आहे. शाळेपासून आपणाला सरळ वर जायचं आहे. तर चला पाहू किल्ले दासगाव उर्फ दौलतगड. गाडी आपण या ठिकाणी लावतो व गाडी लावून आपण गड सफर करण्यासाठी जात असतो. हे शाळा आहे दासगावमध्ये आणि या शाळेपासून आपणाला पाठीमागच्या बाजूने रस्ता आहे. इथून ही शाळा लक्षात ठेवा. शाळेपासून आल्यानंतर ही शाळा आणि असा रस्ता या बाजूने आपला गडाकडे गेलेला रस्ता आहे. दहा ते 15 मिनटं लागतात. पाठीमागच्या वेळेस आम्ही आलो होतो तर खूप झाडी होती व झाडी असल्यामुळं आम्हाला किल्ला व्यवस्थित पाहता आला नाही. परंतु आता 1-2 महिन्यापूर्वी सर्व साफसफाई केली आहे. किल्ला व्यवस्थित असा मोठा कार्यक्रम झाला होता आणि त्याच्यानंतर आपण आता किल्ल्यावर जात आहे. शाळेपासून ही वाट पाहू शकतो. पूर्णतः मळलेली आहे गडावर जाणारी. सरळ जायचं आपणाला. आता गरमीचे दिवस आहेत. सकाळचे आता 10:30 वाजलेत. त्यामुळं थोडासा उन्हाचा त्रास जाणवतो आहे. तरी आपण ट्रेक करणार. बाजूला पाहू शकतो घनदाट झाडी. तरी आता ही झाडी कमी झाली आहे. पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात झाडी होती. इथं रायगड किल्ल्याच्या या घेऱ्यामध्ये एकूण 7 किल्ले आहेत. हा दासगावचा किल्ला, चांभारगड, सोनगड, हा दौलतगड, तसेच पुढे गेल्यानंतर पन्हाळेदुर्ग आहे, कुर्डुगड आहे, कोकणदिवा आणि लिंगाणा असे 7 किल्ले आहेत. त्याच्यातील हा समुद्रीदुर्ग किल्ला आहे. समुद्रकिनाऱ्यावर वसलेला किल्ला. उन्हाच्या दिवसामध्ये सकाळी लवकर ट्रेक चालू केला तर आपला व्यवस्थित ट्रेक होऊन जाईल. ऊन कमी लागेल. एप्रिल महिना आहे. 10 एप्रिल 2025. एका दिवसामध्ये आपण चांभारगड, सोनगड, हा दासगावचा किल्ला आणि पुढं पन्हाळेदुर्ग हे 4 किल्ले एका दिवसामध्ये सहज पाहून येऊ शकतो. हे पुढं बघा. आल्यानंतर हे असे वाड्याचे इथं अवशेष आहेत. पूर्ण दिसत आहेत वाड्याचे अवशेष. किल्ल्याचे अवशेष दिसण्यास
सुरुवात झाली आहे. हे बघा पूर्ण इथं हे असं दिसतोय. या ठिकाणी आपण पोचून गेलो. हा रोड गेला आहे तो बालेकिल्ल्याकडे आणि हा गेला आहे तो पाण्याचं टाकं जे आहे गडावरचं एकमेव पाण्याचं टाकं आहे. त्या पाण्याच्या टाक्यापाशी आपण पोचून गेलो. दासगाव किल्ल्यावरील हे एकमेव पाण्याचं टाकं. पाणी अजूनसुद्धा आहे आणि हे पिण्यायोग्य पाणी आहे. पिण्यासाठी वापर करू शकतो आपण याचा. गावातील लोक या ठिकाणी कपडे धुण्यासाठी वगैरे येतात. अरे हे पाण्याचं टाकं पाहिलं आणि तसंच पाण्याचं टाकं पाहून लगेच आपणाला या बाजूनी बालेकिल्ल्यावर जाणारा मार्ग आहे. आपण पायथ्यापासून एक 10 मिनटातच या पाण्याच्या टाक्यापर्यंत पोचून जातो व तिथून पुढं बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी 5 मिनिट आपणाला पुरेसे होऊन जातील. या अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. आता मध्ये कार्यक्रम झाला होता चांगला किल्ल्यावर आणि किल्ला हा गावकऱ्यांनी आता जोपासलाय चांगला. वर येण्यासाठी मार्ग केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे आभार. असेच आपले गडकिल्ले सगळे राहिले पाहिजेत. रायगड जिल्ह्यामध्ये एकूण आपणाला 61 गडकोट पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये मदगड हा आहे. रोहा तालुक्यामध्ये आपणाला बिरवाडी, सुरगड, अवचितगड, घोसाळगड, तळागड हे किल्ले पाहायला भेटतात. सर्वाधिक किल्ले आपणाला अलिबाग तालुक्यामध्ये पाहायला भेटतात. ज्याच्यामध्ये जवळपास 12 किल्ले आपणाला पाहायला भेटतात. ज्याच्यामध्ये रामधरणे हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. सागरगड, खांदेरी, उंदेरी, कुलाबा, सर्जेकोट, हिराकोट, आगरकोट, रेवदंडा, खोबलडा, श्रीवर्धन कोट, मनोरंजन कोट. पोलादपूर तालुक्यामध्ये आपणाला 2 किल्ले आहेत. त्याच्यामध्ये चंद्रगड आणि कोंडवी. माणगाव तालुक्यामध्ये आपणाला लिंगाणा. रायगड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ला तो आहे. तसेच कुर्डुगड, कोकणदिवा, मानगड. पेन तालुक्यामध्ये माणिकगड, रत्नदुर्ग, मिरगड आणि सांगशी हे किल्ले आहेत. खालापूरमध्ये आपणाला सोंडाई आणि सोनगिरी हे 2 किल्ले आहेत. मुरुड तालुक्यामध्ये कोर्लाई, मुरुड जंजिरा, पद्मदुर्ग, साम्राजगड. कर्जतमध्ये एकूण आपल्याला 8 किल्ले पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये तुंगी, इर्शालगड, पेब, ढाक, चंदेरी, पदरगड, कोतळीगड आणि भिवगड. उरणमध्ये आपणाला एकूण 4 किल्ले पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये द्रोणागिरी, उरणचा भुईकोट, मर्दनगड आणि घारापुरी. महाड तालुक्यामध्ये आपणाला जवळपास 7 किल्ले आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा रायगड आहे. तसेच पन्हाळदुर्ग, मंगलगड, सोनगड, दौलतगड, चांभारगड हे तसेच पाचाडचा भुईकोट हे आहेत. सुधागड तालुक्यामध्ये 3 आहेत. त्याच्यामध्ये सुधागड, सरसगड आणि मृगगड. पनवेलमध्ये किल्ले पाहायला भेटतात. प्रबळगड, कलावंतीन, कर्नाळा, कराडी भुईकोट, पांडवगड. किल्ल्याकडे जाताना आपण दोन्ही बाजूला पाहिलं. हे बघा हे असं राजमार्गच आहे ह्या गडावर येण्यासाठी. साईडला वाड्यांचे अवशेष. खूपच भारी. मंदिर बांधलंय थोडं छोटंसं. पश्चिम बुरुज हा पश्चिम बुरुज आहे. भैरवनाथ बुरुज आहे हा पश्चिम बुरुज. उत्तर बुरुज. बालेकिल्ल्यावर पाहिलं तर आपणाला हे हे असे वाड्याचे चौतारी पाहायला भेटतात. इथं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं गडावर आल्यानंतर पहिलं उजव्या हाताला आपणाला पश्चिम बुरुज दिसतो. ही मगाशी सांगितल्याप्रमाणे पाठीमागची खाडी आहे. हे घाणेकरीण बुरुज आहे इथं. हे या बाजूला आणि हे बालेकिल्ल्याची तटबंदी ही पूर्ण दिसते इथून. ही तटबंदी पाहत आपण आता गडाच्या पूर्णतः पाठीमागच्या बाजूला जाऊ आणि पाठीमागची बाजू पाहून
आपण पूर्ण त्या मंदिरापर्यंत पोचू. हा बालेकिल्ल्यातील वाड्यांचे अवशेष. खूप अभिमान आहे गावकऱ्यांचा की त्यांनी या ठिकाणी गडाला पुन्हा एकदा गडपण मिळवून दिलं. आपण पाठीमागच्या वेळेस आलो होतो तर त्यावेळेस या ठिकाणी पोचणंसुद्धा खूप मुश्किल होतं, परंतु आता खूप चांगलं वाटत आहे. हे बघा, या ठिकाणी ही तटबंदी आहे. बुरुज आहेत. सर्व बुरुजांची व्यवस्थित माहिती मी देणार आहे. आणि हा पूर्णतः तटबंदीचा भाग. समोर आहे पस्तारा बुरुज. या ठिकाणी परत दुसरा जो आहे दर्या बुरुज. आणि त्या बाजूला आपण पाहिले ते सुद्धा बुरुज आहे तिथं. हा खाडीचा भाग. हा मार्ग या ठिकाणावरून गेला आहे. हे बघा, बंदराचा हा भाग इथं. इथून जलमार्गाची वाहतूक चालत असे. हा कोकण रेल्वेचा भाग आहे. कोकण रेल्वे इथून गेलेली आहे. हा पस्तारा बुरुज. पस्तारा बुरुजावर आपण आता बसलो इथं. आणि तुम्हाला आता कोकण रेल्वेचं विहंगम दृश्य या ठिकाणावरून आपण दाखवू. थोड्याच वेळात ट्रेन येते या. आणि जर आपण पाहू शकतो असं दोन नद्यांचा संगम म्हणू शकतो आपण. खाडीचा भाग आहे. त्या बाजूने एक आली आणि सरळ एक आलेली आहे. असे दोन बाजूनी दोन या ठिकाणी येऊन इथून एक होऊन जाते ही खाडी. हे बघा, अद्भुत नजारा कोकण रेल्वेचा. कोकण रेल्वे, अरे सुंदर. आपला भगवा डोलाने फडकत आहे दासगाव किल्ल्यावर. आणि हा एक पावसाळी तलाव असावा गडाच्या बालेकिल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूस. यालासुद्धा तटबंदी आहे. समोर दर्या बुरुज. हा तटबंदीचा पूर्ण भाग आहे. पाहू शकतोय. हे बघा बुरुज, दर्या बुरुज. पूर्ण अवशेष दिसत आहे दर्या बुरुजाचे व्यवस्थित असे. दर्या बुरुज आणि खाली दासगाव हा बुरुज दिसतोय पूर्ण. जर या बाजूनं पाहिलं तर या बुरुजाची पूर्ण तर हा आपणाला व्यवस्थित अशी बुरुज दिसतोय. आणि ही तटबंदी हा असाच सरळ गेला आहे. हा पावसाळी बुरुज, पावसाळी तलाव. इथून गेलो. या ठिकाणी भरपूर प्रमाणात अवशेष दिसत आहेत आपणाला. भगवा डोलाने फडकतो इथं. किल्ल्यावर आपण आता उभा आहे. दासगावच्या किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बुरुज आहेत. तसेच आपल्याला या ठिकाणी घरांच्या ज्योत्यांचे अवशेषसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. बालेकिल्लासुद्धा चांगला असावा त्या काळी आणि त्याचे अवशेषसुद्धा भरपूर प्रमाणात पाहायला भेटतात. तो बालेकिल्ल्यामधील राजवाडा असावा. तसेच या ठिकाणी पूर्ण तटबंदी असणार त्या काळी. दर्या बुरुज, तर त्या बाजूला बुरुज आहे. तसेच सुरुवातीला आलो त्याच वेळेसुद्धा भरपूर प्रमाणात बुरुज आहे. आणि या किल्ल्याला तिन्ही बाजूनी आपल्याला नदीनं, या खाडीच्या नदीने वेढलेलं पाहायला भेटतं. आपण आता बालेकिल्ल्यावर जाऊ. या ठिकाणी हे सर्कल दिसतं असं पूर्ण. हे कशासाठी असावं काही अंदाज लागत नाही. दासगावच्या किल्ल्यावर आपण सुद्धा यावे ही एक विनंती आहे. सुंदर किल्ला पाहायला भेटेल आपणाला. या ठिकाणी पाहू शकतोय बालेकिल्ल्यामध्ये पूजन केलेले पाहायला भेटते. गणेश बुरुज, उत्तर बुरुज, भैरवनाथ बुरुज, घाणेकरी बुरुज, पश्चिम बुरुज, दर्या बुरुज, पूर्व बुरुज आणि पस्तारा बुरुज असे बुरुज इथून पाहायला भेटतात. बालेकिल्ल्याच्या आपण पूर्व बाजूला आल्यानंतर या ठिकाणी हा पूर्व बुरुज आहे. हे पहा बुरुज आहे. व्यवस्थित तटबंदी पाहू शकतो. आणि हा बुरुज असा पूर्ण घेरा ही तटबंदी दिसते अखंड. याची लांबपर्यंत गेलेली तटबंदी. हा वाड्यांचे अवशेष बालेकिल्ला. पूर्व बाजूचा बुरुज पाहून झाल्यानंतर आपण तसंच या रस्त्याने चालत जायचं पुढं मंदिराच्या बाजूने. ही पूर्णतः तटबंदी आहे. व आपणाला तसेच लगेच एक गणेश बुरुज पाहायला भेटतो. श्री गणेश बुरुज.
पुढं आलं की थोडंसं लगेच हे बघा, हा श्री गणेश बुरुज. इथं गणेश बुरुजाच्या जवळ आपल्याला मंदिर आहे, ते पाहू. हे बघा, गणेशाचं मंदिर आहे इथं. असणार आहे गणेशाचं मंदिर. गडाच्या या किंवा दासगावच्या किल्ल्याच्या या गणेशाच्या मंदिरामध्ये आलो आहे. गणेशाची मूर्ती ही आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. कोणाला सापडली किंवा याची स्थापना कधी करण्यात आली अशी संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. किल्ल्याचा परिसर अतिशय सुंदर ठेवला आहे. 16 फेब्रुवारीला या ठिकाणी दौलतगडाची स्वच्छता मोहीम झाली आणि पूर्ण किल्ला स्वच्छ करून सर्व अवशेष उजेडात आणले. सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन करता येईल तेवढं कमी आहे. आता गणेश बुरुज, गणेश मंदिर आणि त्याच्या बाजूने सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी उत्तर बुरुज पाहायला भेटतो. हा उत्तर बुरुज आहे या बाजूचा. आपण पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर चारी बुरुज पाहिले आणि भैरवनाथ बुरुज पाहून आपली गडफेरी पूर्ण करू. हा भैरवनाथ बुरुज आहे व भैरवनाथ बुरुज पाहून आपली गडफेरी पूर्ण होते. हे बघा, हा भैरवनाथ बुरुज. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हे पाण्याचं टाका असावं त्यावेळेस. सुंदर आहे, परंतु असा ह्या मार्गाने आपण गडावर येतो, राजमार्ग. आपण आता गडफेरी पूर्ण केली आणि गडफेरी करून परतीच्या वाटेला लागलो आहे.